Hi students, in last video we learned about the protein synthesis, gene expression and lac operon. Completion of the lac operon, then we learn about the genomics in molecular basis of inheritance. Next topic is a genomics. We learn detail about the what is genomics, what is genome and the major applications of the genomics, and also there one most mega project is human genome project we learn in detail. So firstly we learn about the what is genome and what is genomics. Okay, what is the main difference or what is the meaning of these two words? They are majorly we used in this topic. So what is genome? It is a genetic constitution of an organism. ऑर्गॅनिझम मध्ये जे काही जेनेटिक्स आहे त्याचं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन, टोटल कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला कोणत्या वर्डनी कळतं तर जीनोम. जीनोम म्हणजेच काय तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जो काही जेनेटिक मटेरियल आहे, ओके, तर त्याचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे मीन्स अरेंजमेंट, ही टोटल अरेंजमेंट ही आपल्याला कुठे दिसते जीनोम्समध्ये. आणि ही दिस टर्म इज इंट्रोड्यूस्ड बाय एच विंकलर in 1920. In 1920. What is mean by genome? Total genetic constitution of an organism. Next one, what is genomics? Genomics is study of genome analysis, sequencing and mapping of genes along with the study of their functions. जनरली दोन्हीतला मेन डिफरन्स समजून घ्या. याच्यामध्ये जनरली जे काही मोनोप्लॉइड हॅप्लॉइड टोटल क्रोमोझोम जो आहे तो काय केला जातो तर याच्यामध्ये त्याची कॉन्स्टिट्यूशन केलं जातं. जेनेटिक मटेरियलचं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला कुठं भेटेल जीनोममध्ये. पण याच जीनोमची जी काही स्टडी आहे, स्टडी ऑफ जीनोम कशी स्टडी करायची, ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग थ्रू जे काही जीन्स आहेत, ओके, इथं पर्टिक्युलर हॅप्लॉइड आणि मोनोप्लॉइड जे काही क्रोमोझोम्स असतील त्याची अल्टरनेटिव्ह पूर्ण DNA जो आहे तो याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट केलेला आहे. ओके, जीनोममध्ये तो पूर्णपणे कॉन्स्टिट्यूट केलेला असतो. तो जो कॉन्स्टिट्यूट केलेला DNA आहे, क्रोमोझोम आहे, त्याच्यावर जे काही पर्टिक्युलर जीन्स असतात तर स्टडी ऑफ जीनोम जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ऑर्गॅनिझम थ्रू दी ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन्स अलॉंग विथ देअर फंक्शन्स. म्हणजे त्याचे ॲनालिसिस अँड सिक्वेन्सिंग मॅपिंग थ्रू त्याला आपण स्टडी करतो जीनला, पण त्याचबरोबर त्याचे फंक्शन्ससुद्धा आपण काय करतो स्टडी करतो. त्याला काय म्हटलं जातं जीनोमिक्स. अँड दिस टर्म इज इंट्रोड्यूस्ड बाय TH 1986 in 1986. Okay, what is the main difference in the genome and genomics? Genome is a total constitution of an organism, okay, genetic constitution, and these genetic constitution of an organism is study in the genomics through the analysis, sequencing, mapping of the gene along with their functions. Means आपण जो काही जीन आहे त्याची ॲनालिसिस करतो, जो काही सिक्वेन्स आहे तो प्रॉपर सिक्वेन्स करतो, त्याची मॅपिंग करतो आणि त्याचबरोबर त्याचे फंक्शन्ससुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. त्याला आपण काय म्हणतो genomics. And genomics term is coined by 1986 is Roderick, TH Roderick. Okay. Generally genomics मध्ये आपण फक्त जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे
त्याचं काय करतो, कॉन्स्टिट्यूट करतो. तर याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांचा आतापर्यंत पूर्ण जिनोमिक्स हा स्टडी करण्यात आलेला आहे, जसं की ईस्ट, माऊस, ड्रॉसोफिला एक्सेट्रा. ओके, ड्रॉसोफिला इज अ फ्रूट फ्लाय. तर जनरली असे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑर्गॅनिझम्स ज्याच्यामध्ये ॲनिमल्स पण आणि काही प्लांट्ससुद्धा आहेत, टोमॅटो एक्सेट्रा. ओके, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची पूर्ण जिनॉमिक्स ही स्टडी केली गेलेली आहे. जिनॉमिक्स थ्रू ते पूर्ण डाटा हा ठेवलेला आहे आणि याचा मेन रिझन हे आहे की याच्यासोबत ज्यावेळेस आपण ह्युमन्सचे जिनोम्स हे काय करू शकतो, कंपॅरेटिव्हली स्टडी करू शकतो. मेन पर्पज काय आहे, तर ह्युमनसोबत आपण या ज्या काही ऑर्गॅनिझम्स आहेत यांची कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. आणि कंपॅरेटिव्ह स्टडी ही पॉसिबल आहे जेव्हा अदर ऑर्गॅनिझमचे सुद्धा जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते अगोदरच रेडी असेल, जो काही डाटा आहे तो आपल्याकडे असेल, त्यावेळेस आपण ह्युमन्स आणि अदर ऑर्गॅनिझम्सला आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो. याचा मेन पर्पज काय आहे, का गरज आहे ह्युमन्सची आणि त्याचबरोबर अदर ऑर्गॅनिझमसोबत जो काही जेनेटिक मॅपिंग आहे किंवा जो काही आपण त्याचे फंक्शन्स आणि ॲनालिसिस आणि सिक्वेन्सिंग करतो, तर त्याच्यासोबत आपण अदर ऑर्गॅनिझमसोबत ह्युमन्सचे जिनोम्स का स्टडी करतो किंवा का कम्पेअर करतो. तर याचा मेन पर्पज हा आहे की इव्होल्युशनसाठी, आपण ॲप्लिकेशनमध्ये पाहणारच आहोत, पण मेन पर्पज काय आहे तर इव्होल्युशन. जी काही इव्होल्युशनमध्ये स्टडी केली जाते ती स्टडी आपल्याला काय होईल, इझिली पॉसिबल होईल, ज्याच्यामुळे आपण त्याची काय करतो, कंपॅरेटिव्हली स्टडी करतो. ओके, तर जो काही जिनोम्स आहे याचं मेन एक पर्पज हा आहे की जिनॉमिक्स म्हणजे काय. अगोदर हे समजून घ्या जिनॉमिक्स म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो मेगा प्रोजेक्ट आहे तो लक्षात येईल. ओके, तर जिनॉमिक्स म्हणजे काय, तर जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची आपण ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग विथ अल्सो दी फंक्शन्स वी आर स्टडी अबाउट दी जीन्स. ओके, इन डिटेल, अँड these data is saved for their future and any other our institutes or sectors. They are useful because this data is used in other sectors. For example, agriculture we see in applications also. So this data is stored in the faculty in a science is bioinformatics. जनरली जो काही डाटा आपण जिनोम्समध्ये स्टडी करतो, ॲनालाइज करतो, सिक्वेन्स करतो, त्याची मॅपिंग करतो, त्याचबरोबर त्याचे जे काही फंक्शन्स असतील ते स्टडी करतो. ओके, तर अगोदर याच्यासाठी एक पर्टिक्युलर अशी कोणती फॅकल्टी नव्हती किंवा ते स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर असं काही नव्हतं. तर जो काही डाटा आहे तो डाटा स्टोअर करून त्याचं पुन्हा आपण त्याला ऑब्झर्व करून मॅचिंग करून आपण त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी करू, याच्यासाठी प्रॉपर असा कोणताही फंक्शन्स नव्हतं. तर सायन्समध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स ही एक फॅकल्टी आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, तर जेवढे काही ह्युमन जिनोम्स आहेत, अदर ऑर्गॅनिझम्स जिनोम्स आहेत, ते सगळे जिनोम्स काय केलेले आहेत, स्टोअर करून ठेवलेले आहेत. ओके, फॉर पर्टिक्युलर डाटा तुम्हाला जर भेटला असेल, जो काही DNA सिक्वेन्सिंग असेल एक्सेट्रा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर भेटलेला आहे जो की तुम्हाला ACTCAG हा पर्टिक्युलर सिक्वेन्स भेटलेला आहे. ओके, तर आपण काय काय स्टोअर करून ठेवतो, ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड ऑल्सो द मॅपिंग. ओके, तर पर्टिक्युलर तुम्हाला एक डाटा भेटलेला आहे आणि तुम्हाला हे माहीत नाही आहे, की हा जो DNA बेस आहेत हा कोणत्या ऑर्गॅनिझमचा आहे. ओके, तर तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा जिनोमिक स्टडी करून किंवा त्याची ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग करून तुम्ही त्याची मॅपिंग करून तुम्ही तो आयडेंटिफाय करणार नाही आहेत. तर याच्यासाठी इझी आहे की हा जो डाटा आहे तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये जाऊन जर तिथे तुम्ही हा डाटा टाकलात तर याच्या मॅचिंग पेअरचे जेवढे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते तुम्हाला दिसतील. कारण की ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, तर जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा पर्टिक्युलर जीनचा जो काही पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे, जिनोम आहे, तो पूर्णपणे डाटा स्टोअर करून ठेवलेला आहे. ओके, कुठे,
बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये. जर तुम्हाला अननोन ऑर्गॅनिझमचा कोणताही DNA सॅम्पल बेस पेअर्स जरी तुम्हाला भेटले तर त्याच्यावरून तुम्ही तो कोणता ऑर्गॅनिझम आहे हे डायरेक्टली या डाटा थ्रू तुम्ही काय करू शकता, ओळखू शकता. ओके, तर इट इज ए जिनोमिक्स. नाव वी लर्न अबाउट द ॲप्लिकेशन्स ऑफ जिनोमिक्स. applications of genomics. Generally we know about that the genomics is very useful for each and every sector. Before applications we learn about the types of genomics. The study of genomics is divided into two types. First one is a structural genomics and second one is a functional genomics. Structural genomics involves sequencing, mapping, analysis of the genome. जनरली स्ट्रक्चरल जिनॉमिक्स या टाईप्समध्ये काय केलं जातं तर जे काही जिनोम्स आहेत त्याचं जे काही सिक्वेन्सिंग आहे, ॲनालिसिस आहे, मॅपिंग आहे, हे कोणत्या टाईपच्या जिनोम्समध्ये केलं जातं, जिनॉमिक्समध्ये केलं जातं तर स्ट्रक्चरल जिनॉमिक्समध्ये. अँड फंक्शनल जिनॉमिक्स इज डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल जीन स्ट्रक्चर and also expression in organism. जनरली जो काही जीनोम आहे किंवा जो काही जीन स्ट्रक्चर आपण मॅपिंग स्ट्रक्चर जे काही स्टडी केलेले आहेत ते जे काही जीन्स आहेत त्याच्यामध्ये जो पर्टिक्युलर जीन्सचा फंक्शन आहे, पर्टिक्युलर जीन कोणता फंक्शन कॅरी करतो किंवा कोणता फंक्शन टेक्स प्लेस करतो त्या फंक्शन्सनुसार त्याची स्टडी केली जाते. फक्त ते फंक्शनच नाही तर त्या फंक्शन्समुळे किंवा त्या जीनचं मेन एक्सप्रेशन काय आहे ऑर्गॅनिझममध्ये, तो जीन काय एक्सप्रेशन दाखवतो हे सुद्धा स्टडी केलं जातं. फॉर एक्झाम्पल ट्रान्स्क्रिप्शन इट इज वन ऑफ द जीन एक्सप्रेशन. ओके, वी लर्न इन प्रिवियस व्हिडिओ. ट्रान्सलेशन इज also one of the gene expression. lac operon is also in E. coli bacteria show the one of the gene expression. It is also these expressions of genes are studied in functional genomics. ओके, जे काही लॅक ओपेरॉन आपण स्टडी केला ई कोलायमध्ये तो एक पर्टिक्युलर जीन फंक्शन दाखवतो, प्रेझेन्स और ऑब्सेन्स ऑफ लॅक्टोज. ओके, जस्ट लाईक दॅट each and every gene having a particular expression and these expression are studied in a functional genomics. Two types of genomics, structural and functional. Now we learn about the applications of genomics. What is these applications of genomics? First application of genomics is structural and functional genomics having a different purposes for their study. In their application, these structural and functional genomics type of genomics, they are having a purpose for the improvement of a crop plant, human health and livestock also. So these genomics is main application is improvement of crop plants, human health and livestock. Okay, livestock. Generally different purposes in the livestock also. तर जनरली मेन ॲप्लिकेशन काय आहे तर जे काही ह्युमन्स असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, लाईव्हस्टॉक ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल काऊ, बफेलो, गोट also because they are live and after the death and their excreta is also useful. It is a livestock. Okay,
तर जनरली मेन ॲप्लिकेशन काय आहे, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची इम्प्रूव्हमेंट करणे. ओके, आता ती इम्प्रूव्हमेंट कशी केली जाईल? फॉर एक्झाम्पल, जर समजा प्लांट हा प्लांट ऑलवेज जो काही सीड्स आहेत कलेक्ट केलेले, ते सीड ऑलवेज डिसीज प्लांट्स ग्रो करत असतील. ओके, तर त्यांच्या बदल्यात आपण डिसीज रेजिस्टन्स प्लांट्स हे ग्रो करू शकतो. these genes in the plants, they are form a disease. These genes we can replace and use the improvement of the plant, and these plants is always in disease resistant plants. Okay, this is the one main improvement in the plants. Okay, and also second one example we see, there increase the production also. Okay, some plants having some yield. Okay, then these plants we converted or improvement by using the genomics. Through we can improve these plants through the using these genes having some yields formation or a production, low production. These low production genes having some seeds, these genes we replaced with the more yield genes. These plants become a more production, so we can improve this plant. Okay, this is a main application of the genomics. जनरली आपण काय करू शकतो, जर एखादा प्लांट हा लेस प्रोडक्शन करणारा असेल किंवा डिसीज्ड प्लांट असेल. ओके, तर आपल्याला माहीत आहे की आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जीन्समध्ये काय करतो, स्ट्रक्चरलमध्ये सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस करतो, फंक्शनमध्ये त्याचे फंक्शनसुद्धा स्टडी करतो आणि त्याचसोबत आपण त्याचं एक्सप्रेशनसुद्धा स्टडी करतो. बरोबर आहे. जर फॉर एक्झाम्पल असा क्रॉप प्लांट आहे जो की डिसीज्ड पण आहे आणि त्याचबरोबर लो प्रोडक्शन पण करतो. ओके, दोन्ही एक्झाम्पल मी मिक्स केले. जर समजा एक प्लांट आहे तो काय करतोय, लो प्रोडक्शन देतोय, लो यील्ड देतोय आणि त्याचबरोबर डिसीज्ड पण आहे, ऑलवेज टू डिसीज्ड असतो. तर अशा प्लांट्समध्ये आपण काय करू शकतो, तर पर्टिक्युलर जो प्लांट्सचा जेनेटिक सिक्वेन्स आहे, ओके, पर्टिक्युलर हा सिक्वेन्स काय करतोय, लो यील्ड देतोय, लेस यील्ड फॉर्मेशन करतोय आणि हा सिक्वेन्स जो आहे तो डिसीज्ड आहे, हा डिसीज्ड आहे. ओके, आपल्याकडे पर्टिक्युलर बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये पर्टिक्युलर जीन्स आहेत. बरोबर आहे, डाटा आहे प्रेझेंट. तर लेस यील्डच्या जागी आपण हा रिप्लेस करून याच्या ठिकाणी मोर यील्ड फॉर्मेशन, मोर प्रोडक्शनचे जीन्स इथे काय करायचे, रिप्लेस करायचे. इथे सुद्धा हा जो डिसीज्ड जीन आहे याच्या ठिकाणी आपण डिसीज रेजिस्टन्स जे काही जीन्स आहेत त्या ठिकाणी आपण रिप्लेस केले. मग तो प्लांट कसा होईल, एक तर मोर यील्ड आणि त्याचबरोबर डिसीज रेजिस्टन्स असेल. म्हणजे त्या प्लांट्समध्ये आपण काय केली, इम्प्रूव्हमेंट केली. ओके, ॲज लाईक दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स in which genomics is improved these organisms through the genomics. Okay, genomics through आपण त्या ऑर्गॅनिझम्सचं काय करतो, इम्प्रूव्हमेंट करतो. सेकंड ॲप्लिकेशन्सचा पर्टिक्युलर डाटा आपल्याकडे आहे. ओके, तर जो काही जिनॉमिक्सचा डाटा आहे त्याचं नॉलेज आपल्याकडे आहे, त्याची अंडरस्टँडिंग आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर त्या जे काही जिनॉमिक डाटा आहे त्याचा यूज करून, कारण की हा अप्लाय केला जातो अदर सेक्टर्समध्ये, तर जनरली ज्या सेक्टर्समध्ये आपण त्याचा यूज करतो, अदर सेक्टर्स, नंबर ऑफ सेक्टर्स लाईक मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल हेल्थ, सोशल सायन्सेस. तर जनरली मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्समध्ये सुद्धा या जिनॉमिक्सचा जो काही डाटा आहे त्याला अप्लाय केलं जातं. खूप युजफुल डाटा आहे. ओके, तर मेडिसिन्समध्ये मेडिसिन फॉर्मेशन, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण डिफरंट जे काही प्लांट्स फॉर्म करतो, ओके, युजिंग द ट्रान्सजेनिक प्लांट्स. दिस इज ऑल्सो युजफुल इन अदर सेक्टर. थर्ड वन ॲप्लिकेशन, इट ऑल्सो हेल्प्स in the treatment of genetic disorders.
थ्रू दी जीन थेरपी. जीन थेरपी थ्रू आपण काय करू शकतो, डिफरंट जे काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये जेनेटिक थेरपी थ्रू आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. तर जिनॉमिक्समध्ये पर्टिक्युलर जीन्सचा डाटा आपल्याकडे आहे, त्याचं फंक्शनिंग आहे, त्याचं एक्सप्रेशन आपल्याकडे ऑलरेडी सगळं डाटा हे कलेक्ट केलेलं आहे. तर जीन थेरपी थ्रू आपण पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर हा क्युअर करू शकतो. फोर्थ वन ॲप्लिकेशन this genomics. Next application is genomics is useful for the agriculture also, in which it improves or forms a transgenic plants by the having some desirable characters. सम डिझायरेबल कॅरेक्टर्स म्हणजे आपण जिनॉमिक्सचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये ट्रान्सजेनिक प्लांट्स आपण फॉर्म करू शकतो आणि असे प्लांट ज्यांच्यामध्ये डिझायरेबल कॅरेक्टर्स असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्रॉप प्लांटमध्ये एक्झाम्पल सांगितलं, लो इल्ड असणाऱ्याला आपण मोर इल्ड प्रोडक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. डिसीज्ड असेल तर डिसीज रेजिस्टन्स प्लांट्स फॉर्म करू शकतो. दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट example. We can understand the genomics is used in agriculture to forming a transgenic plants with the having some desirable characters also. Okay, next one is a genetic markers are developed in genomics. Genetic markers are developed in genomics through the why these markers are used. They are used or helpful for the forensic analysis. फॉरेन्सिक लॅब जे असतात त्याच्यामध्ये जनरली फॉरेन्सिक ॲनालिसिससाठी आपण जेनेटिक मार्कर्सचा यूज करतो. अँड नेक्स्ट ॲप्लिकेशन इज इन जिनॉमिक्स इज also used to production of enzymes, therapeutic protein and also biofuels. Proteins and enzymes is also produced or main production through the genomics. So these are the applications of genomics. Okay, जनरली जिनॉमिक्स आपण कशाला म्हणतो हे स्टडी केलेलं आहे. तर त्याचे मेन ॲप्लिकेशन्स काय आहेत. इट इज अ पर्टिक्युलर डाटा अबाउट दी टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. ओके, अँड देअर analysis, sequencing, mapping and also their functions and their expressions also we learned or stored about these data in the bioinformatics. It is known as a genomics. Generally these applications of the genomics, first application is improvement of crop plants, human health and livestock also. Okay, ऑर्गॅनिझम मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सुद्धा आपण जिनॉमिक्सचा यूज करू शकतो. Different sectors they are using the genomics data just like medicine, biotechnology and social sciences also. Next one, genomics is helpful for the treatment of genetic disorders through the gene therapy. Gene therapy through जे काही genetic disorders आहेत त्यांना क्युअर केलं जाऊ शकतं, त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. Next one is a genomics is also used in agriculture. Okay, in which they produce the transgenic plants, they having some desirable characters. The improvement is also one of the most example we can add it in this application. Genetic markers is formed or produced in the genomics for the forensic analysis. Forensic analysis साठी आपण genetic marker हे genomics मध्ये आहेत. तर genomics is also useful for the production of enzymes, therapeutic proteins and also the biofuels. याचं प्रोडक्शन कशा थ्रू केलं जातं तर जिनॉमिक्स थ्रू केलं जातं. ओके, इट इज व्हेरी युजफुल. सो आफ्टर जिनॉमिक्स वी लर्न one mega project in the genomics is Human Genome Project.
Next topic in the genomics is Human Genome Project. It's also known as HGP. Okay, it is also called as a mega project because it is the largest project in the science. So generally human genome project काय आहे तर याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज ऑल्सो नोन एज अ मेगा प्रोजेक्ट अँड इट इज अ इंटरनॅशनल लेवल प्रोजेक्ट. जनरली these project initiated under the International Administration of Human Genome Organization and is also known as HUGO, Human Genome Organization. Okay, this is initiated under the International Administration is a Human Genome Organization, and this Human Genome Project is started in 1990 and completed in 2003 मध्ये ती कंप्लीट करण्यात आली आहे. ओके, अबाउट 13 years after this project is completed. So this is also known as a mega project. It having for the completion having 13 years. This project is also coordinated by US Department of Energy and Institute of Health. These departments are also coordinated to this project. Okay, and these Human Genome Project having some partners, and these partners are Japan, Germany, United Kingdom, France, India and China also. These are the countries, they are partners in the Human Genome Project. So it is under the International Human Genome Organization. Okay, but this Human Genome Project is also coordinated by different departments like US Department of Energy and National Institute of Health. Those departments are coordinated this project, and some countries are the partners in this project. These are the Japan, Germany, United Kingdom, France, India and China. And this project is started in 1990 and completed in 2003. Okay. Human Genome Project is a multinational project. Okay, some other countries are also the partner in this project, but the most main purpose of this project is determine the genomic structure of humans. तर ह्युमनचा जो काही जिनोमिक स्ट्रक्चर आहे त्याला डिटरमाइन करणे. ओके, तर पूर्ण वर्ल्डमध्ये ह्युमनचा जो काही पर्टिक्युलर जिनोम आहे तो जिनोम त्याची ॲनालिसिस थ्रू दी जिनोमिक्स ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग, मॅपिंग, also their functions and their expressions also are studied. This is the main aim of the Human Genome Project. Okay, what is they do? To determine the genomics of a human in human beings. So it is project is under the International Administration of Human Genome Organization. This started in 1990 and completed 2003.
The coordinated departments are the US Department of Energy and National Institute of Health. These are the coordinated to HGP. And some partners in the HGP are the Japan, Germany, United Kingdom, India and China. These are the main, France also the partners in Human Genome Project. And the main structure or main purpose of this Human Genome Project is determined to genomics structure in humans. Okay. Now this is the main purpose of this Human Genome Project. Now we study about their aims. What is the aim of the Human Genome Project? First aim is mapping the entire human genome at the level of nucleotide sequence. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सच्या लेवलने जो काही इंटायर ह्युमनचा जीनोम आहे, ओके, त्याला काय करायचे, त्यांना मॅपिंग करायचे. तर जनरली मोस्ट अँड फर्स्ट एम इज द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट इज मॅपिंग द इंटायर ह्युमन जीनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनुसार पूर्ण जो काही वर्ल्डमधले ह्युमनचा जीनोम आहे तो त्यांना काय करायचा आहे, मॅपिंग करायचं आहे. सेकंड, to store the information is collected from the project and the databases. जो काही इंटायर स्ट्रक्चर मॅप केलेला आहे, मॅपिंग केलेली आहे विथ द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, तो जो काही प्रोजेक्टमधला डाटा आहे तो डाटाबेसमध्ये काय केला पाहिजे, स्टोअर केला पाहिजे. टू स्टोअर द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट थ्रू जे काही कलेक्ट केलेला डाटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते डाटाबेसमध्ये काय केली पाहिजे, स्टोअर केली पाहिजे. थर्ड वन, ट्रान्सफर द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द private sector such as industries. जनरली जे काही टेक्नॉलॉजीज आहेत रिलेटेड टू जिनॉमिक्स, तर जनरली ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या काय करायच्या, प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर करायच्या. जिथे जिथे जे काही सेक्टर्स आहेत, ॲग्रिकल्चर असो, ओके, फॉर एक्झाम्पल मेडिसिन असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, इंडस्ट्रीज असतील, अशा ठिकाणी आपण त्यांना काय केलं पाहिजे, ट्रान्सफर केलं पाहिजे. फोर्थ वन, टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर द ॲनालिसिस ऑफ डाटा. डाटा ॲनालिसिससाठी ज्या काही पर्टिक्युलर टूल्स असतील, टेक्निक्स असतील, त्यांना काय केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस जिनॉमिक्स स्टार्ट झाला त्यावेळेस जनरली कुठेच कोणता टेक्निक्स नव्हती किंवा टूल्स नव्हता फॉर दी ॲनालिसिस ऑर सिक्वेन्सिंग ऑफ दी डाटा. जनरली जो काही डाटा आपण रेडी केलेला आहे तो डाटा स्टोअर करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे, स्टोअर और कॅरी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे कोणता पर्टिक्युलर टूल किंवा टेक्निक नव्हती. तर म्हणून हा सुद्धा एम त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे ह्युमन जीनोम प्रोजेक्टमध्ये. तर जनरली त्याच्यामध्ये त्यांनी जो पर्टिक्युलर एम आहे त्यांचा, एक जे काही टूल्स अँड टेक्निक्स असतील ते सुद्धा आपण डेव्हलप केले पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला जो काही ॲनालिसिस ऑफ डाटा आहे तो आपल्याला सुरळीत करता येईल. ओके, तर हा सुद्धा मेन एम आहे. द फिफ्थ वन एम ऑफ दिस प्रोजेक्ट इज टेकिंग केअर ऑफ द लीगल, ethical and social
issues they are arise in the प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट आहे, टोटल 13 इयर्स हे लागतात कंप्लिशनसाठी, लागले कंप्लिशनसाठी. तर जो काही लॉंग ड्युरेशन आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण जो काही डाटा कलेक्ट करतोय तर जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये जे काही इथिकल, लीगल और सोशल जे काही इश्यूज क्रिएट होतील ते इश्यूजसुद्धा त्यांना काय करायला केलं पाहिजे, तर त्यांचे टेक केअरसुद्धा घेतलं पाहिजे. ओके, त्याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर जनरली मेन एम्स काय काय आहेत ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ते, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे जो काही ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ देअर न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. जनरली न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सच्या बेसिस लेवलनुसार तो पूर्ण ह्युमन जिनोम वर्ल्डमध्ये तो काय केला पाहिजे, मॅप केला पाहिजे. सेकंड, जी काही इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट थ्रू तुम्ही कलेक्ट केलेली आहे ती डाटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रायव्हेट सेक्टर्स असतील अशा सेक्टर्सना रिलेटेड टेक्नॉलॉजी ज्या ट्रान्सफर केल्या पाहिजेत आणि ॲनालिसिस ऑफ डाटासाठी लागणारे टूल्स अँड टेक्निक्ससुद्धा आपण डेव्हलप केले पाहिजेत. आणि त्यासोबतच प्रोजेक्ट करताना जे काही लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज होतील त्यांचीसुद्धा स्वतःच काळजी घेतली पाहिजे. ह्या सगळ्या एम्सनुसार त्यांनी तो प्रोजेक्ट सुरू केला. कधी? 1990मध्ये. ओके, आता पर्टिक्युलर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे काय याबद्दल स्टडी करू. जनरली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो बायोलॉजीमध्ये जी काही न्यू फॅकल्टी हा फॉर्म झालेली आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स याच्याशी खूप क्लोजली असोसिएटेड आहे. ओके, कारण की पूर्ण जो काही डाटा आहे तो कशामध्ये केलेला आहे सेव्ह, तर बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये केलेला आहे. ओके, त्यासोबतच जो काही ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये ह्युमन जिनोम स्टडी केला जाणार आहे. या ह्युमन जिनोमसाठी रिसर्चर्सना काय करायचं आहे, तर जो काही ब्ल्यूप्रिंट आहे, जी काही ह्युमन जिनोमची ब्ल्यूप्रिंट आहे ती फॉर्म करायची. त्यासोबतच बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. तर जनरली जो काही ह्युमन जिनोम आहे त्याची ब्ल्यूप्रिंट फॉर्म करणे किंवा जो काही ह्युमन जिनोम आहे त्याला बिल्ड करणे किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन करणे हा जो मेन पर्पज आहे तो ह्युमन जिनोममध्ये केला जातो. आणि त्यासोबतच आपण ह्युमन जिनोम्समध्ये स्टडी करत असताना त्याचे प्रॉपर फंक्शन्स आपण काय करतो, स्टडी करतो. आणि याच फंक्शन्सचा ह्युमन जिनोममध्ये ज्यावेळेस जे काही पर्टिक्युलर फंक्शन स्टडी केलेले आहेत या फंक्शन्सचा अदर फॅकल्टीजमध्ये किंवा अदर डिपार्टमेंट्समध्ये त्याचा खूप यूज झालेला आहे. जसं की लाईफ सायन्सेस आहेत, त्यासोबतच मेडिसिन आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. डिफरंट फील्ड्स आर दे हॅव अ मोस्ट इम्पॅक्ट थ्रू दी human genome project, because human genome project in which they are studied and taking a data about the functions of the particular genes. These functions are very useful and these functions impact on the life sciences, medicine and biotechnology, because it is easily they are carry towards their work. तर रिसर्चरना जो काही डाटा भेटलेला आहे त्या डाटानुसार लाईफ सायन्सेस, मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांना पुढचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचं जे काही वर्क आहे ते करण्यासाठी ते इझिली या डाटाचा यूज करून काय करू शकतात, तर तो डाटा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये यूज करू शकतात आणि या फील्ड्समध्ये तो जास्त प्रमाणात यूज केला जातो. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ज्यावेळेस कंप्लीट झाला त्यावेळेस ह्युमनमध्ये ॲक्युरेट जो काही DNA बेस आहे
DNA बेस आहे तो ॲक्युरेटली कंप्लीट केलेला आहे. टोटल 3 बिलियन, टोटल बेस पेअर्स किती आहेत 3 बिलियन्स. आणि त्याचबरोबर त्यांनी एस्टिमेटेड जीन नंबरसुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे ह्युमन्समध्ये टोटल जीन नंबर्स किती आहेत तर 33,000 इतके जीन नंबर्स आहेत जे की एस्टिमेट केलेले आहेत. ओके, तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये मेनली त्यांनी काय केलेलं आहे, ह्युमनमध्ये जो काही DNA बेस आहे तो टोटल किती आहे 3 बिलियन. ओके, कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांनी ॲक्युरेट DNA बेस सांगितलेला आहे तो किती आहे 3 बिलियन. आणि जे काही एस्टिमेटेड नंबर ऑफ जीन्स आहेत ते किती आहेत 33,000. म्हणजे पर्टिक्युलर ह्युमन जिनोमसाठीचा जो डाटा आहे त्याच्यामध्ये DNA बेस हे 3 बिलियन्स एवढे DNA बेस पेअर्स आहेत. आणि त्याचबरोबर जो काही जीन्स आहेत पर्टिक्युलर आपल्या बॉडीमध्ये जे काही जीन एक्सप्रेशन्स म्हणतो काही पर्टिक्युलर जेवढे काही जीन्स आहेत तेवढे जीन्स किती आहेत तर 33,000 इतके जीन्स या ह्युमन जिनोम प्रोजेक्ट थ्रू काय केलेले आहेत एस्टिमेट केलेले आहेत. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये जनरली ह्युमनचा जो काही पर्टिक्युलर एंटायर ह्युमन जिनोम आहे त्याबद्दल ते स्टडी करणार होते आणि त्याचा डाटा ते स्टोअर करणार होते, बरोबर आहे. पण यासोबतच त्या 13 इयर्स पिरियडमध्ये काय करण्यात आलेलं आहे तर अदर ऑर्गॅनिझमचा सुद्धा जिनोम त्यांनी स्टडी केलेला आहे. फॉर एक्झाम्पल अदर ऑर्गॅनिझम्स लाईक ईस्ट, राऊंडवर्म, माउस, ड्रोसोफिला, plants like rice, etc. These or also in bacteria also, bacteria like E. coli, etc. These other organisms genome is also studied, their sequencing, their mapping and also their DNA bases and their genomes are also studied, okay, in human genome project. It is useful for the evolution, study for the evolution. कारण की आपण ज्यावेळेस इव्होल्युशनची स्टडी करतो कारण की आपला पुढचा चॅप्टर जो आहे तो इव्होल्युशनच आहे. ओके, ओरिजिन ऑफ लाईफ. तर त्याच्यामध्ये आपण स्टडी ओरिजिन कशी झाली लाईफची याच्यासाठी ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस आपण खूप वेळेस ऐकलेलं आहे की ॲन्सेस्टर्स हे असतात. तर जे काही पर्टिक्युलर इव्होल्युशनची स्टडी आहे याच्यासाठी युजफुल हा डाटा असणार आहे. कारण की ज्यावेळेस आपण अदर ऑर्गॅनिझमसोबत ह्युमन्सना कम्पेअर करतो त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर जे काही इव्होल्युशन स्टडीसाठी लागणारं मटेरियल आहे ते आपल्याला इथे भेटू शकतं. म्हणून इव्होल्युशन स्टडीसाठी हा डाटा कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी यांचा डाटा असणं गरजेचं आहे. म्हणून या प्रोजेक्टमध्ये अदर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये त्यांनी अदर ऑर्गॅनिझम्सचं सुद्धा काय केलेलं आहे एंटायर जिनोम हा स्टडी केलेला आहे. जसे की ईस्ट, राऊंडवर्म, माउस, ड्रोसोफिला, प्लांट, बॅक्टेरिया लाईक ई कोलाय अल्सो. ओके, तर जनरली जे काही डिफरंट ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ह्युमन्स आहेत यांच्यामध्ये जो काही डाटा आहे DNA बेस पेअर्स, एस्टिमेटेड DNA बेस पेअर्स अँड अल्सो द एस्टिमेटेड जीन नंबर काय काय आहेत त्यांचा आपण पर्टिक्युलर टेबल स्टडी करणार आहोत. ओके, तर सर्वात पहिल्यांदा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये क्लोजली असोसिएटेड विथ दी बायोइन्फॉर्मॅटिक्स ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बिकॉज there it is the main area in the biology, new area in the biology. It is useful for the store of the data. Okay, bioinformatics is very useful and they also help in the store and this analysis of the data. Our main purpose is the blueprint of the human genome. It is also known as the building or constructing of the human genome. It is the main purpose. And these in which the human genome project they are studied different functions and their expressions. Okay, in functional genomics they are study about the different functions of the in the genome. That time these functions are very useful and they impact on the other fields like life sciences, medicine, biotechnology, etc. Also in this particular human genome project in which they are studied or recorded some result in which DNA base pairs in total entire human genome in which DNA bases are
3 billion. How many? 3 billion, and the estimated gene number is 33,000. 33,000. And in Human Genome Project, they are only not studied about only the humans, but also they also study about the different other organisms like yeast, roundworm, mouse, Drosophila, plant and bacteria like E. coli. These organisms, they also studied their genomes, and they also estimate that the DNA bases and their estimated gene number. Now we draw a table in which the Human Genome Project, the researcher, they can find out the gene number, estimated gene number, and also the DNA bases in each and every organism they are studied, and also the comparatively in human. We learned about the other organisms, their genomes are studied in the Human Genome Project. Okay, these are the organisms, their chromosome number, estimated gene number in Genome Project, and estimated base pair, their size in Human Genome Project. तो सर्वात पहिल्यांदा आपण ऑर्गॅनिझम मध्ये ह्यूमन इज अ सायंटिफिक नेम इज अ होमो सॅपियन. तर ह्यूमन चे 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत. ओके, या 46 क्रोमोझोम्समध्ये जीन नंबर जे काही ह्यूमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत, एस्टिमेट केलेले आहेत, ते किती आहेत? 33,000. अँड एस्टिमेटेड बेस पेअर साईज इज 3 बिलियन. साईज इज 3 बिलियन. सेकंड इज ए माउस. देअर सायंटिफिक नेम इज मुस मुस्कुलॅकुलस. तर माऊस याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर किती आहेत? 40. ओनली 40. एस्टिमेटेड जीन नंबर इज 25,000. टोटल estimated gene number is 25,000 and estimated pairs base pair size is a 2.9 billion. Third one is a fruit fly, is also known as a Drosophila melanogaster. It is also known as a Drosophila melanogaster. The chromosome number is 8, only 8, and estimated gene number is 13,000 and estimated base pair size is 165 million. Next one is a plant, Arabidopsis thaliana. This is a plant is found in Africa in the side road. It is considered as a grass and they grow on the road side. This plant, the chromosome number is 10. Their estimated gene number is also 25,000 and the estimated base pair size is 157 million. Next one is a roundworm. Roundworm, the scientific name is Cirnehabitis elegans and chromosome number is 12 and the estimated gene number is 19,000 and the base pair size is 97 million. Yeast, Saccharomyces cerevisiae. The yeast, their chromosome number is 32. The estimated gene number is 6,000 and the estimated base pair size is 12 million. Bacteria, Escherichia coli, ज्याला आपण E. coli म्हणतो. Chromosome number is 1. Estimated gene number is 4,400 and the estimated base pair size is 4.6 million. So ह्यूमन जिनोम प्रोजेक्टमध्ये ह्यूमन सोबतच कंपॅरेटिव्हली स्टडी करण्यासाठी ज्या अदर ऑर्गॅनिझम्सचे जिनोम त्यांनी स्टडी केला होता, ज्याचं ॲनालिसिस केलं होतं, सिक्वेन्सिंग केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी एस्टिमेटेड जीन नंबर आणि एस्टिमेटेड बेस पेअर साईज ही त्यांनी काय केलेली आहे? डिटरमाइन केलेली आहे. आणि याच्यानुसारच ज्यावेळेस आपण स्टडी करतो, ज्यावेळेस आपण इव्होल्यूशनसाठी जे काही प्रूफ किंवा इव्होल्यूशनच्या स्टडी करण्यासाठी जे काही पर्टिक्युलर आपल्याला बेस हवा आहे, तो बेस आपल्याला इथून भेटेल. कारण की याच्यानुसारच अदर ऑर्गॅनिझमसोबत ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला इव्होल्यूशन स्टडी करणं सोपं जातं. तर
आजच्या व्हिडिओमध्ये जीनोमबद्दल आपण स्टडी केलं. जनरली जीनोम म्हणजेच काय, तर जो काही जेवढे काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचा जो काही जीन आहे त्याची ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग, मॅपिंग विथ अलॉंग विथ दी फंक्शन सेल्स. ओके, तर या पर्टिक्युलर जी काही स्टडी करतो त्याला आपण जिनॉमिक्स म्हणतो. आणि जिनॉमिक्समध्ये जनरली जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे तो पर्टिक्युलर एका बायोलॉजीमध्ये नवीन जी काही फील्ड आलेली आहे बायोइन्फॉर्मॅटिक्स याच्यामध्ये स्टोअर केलेली आहे. तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण मी सांगितलं. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जर तुम्ही पर्टिक्युलर बेस पेअर जर तुम्ही घेतलात तर त्याच्यानुसार किंवा पर्टिक्युलर जीन्स तुम्ही जर घेतलेला असेल त्या जीनचा किंवा जो काही डाटा आहे त्या बेस पेअरचा तुम्ही मॅचिंग जर बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये केली तर तुम्हाला पर्टिक्युलर जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याचे जे काही मॅचिंग्स आहेत ते तुम्हाला तिथे दाखवले जातात. म्हणजे संपूर्ण जे काही जिनोम्स आहेत ऑर्गॅनिझम्सचे ते तिथे स्टोअर केलेले आहेत. ओके, तर आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. आणि कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी अदर ऑर्गॅनिझम्सचा सुद्धा त्यांनी स्टडी केलेलं आहे. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो की स्टार्ट झाला होता 1990ला आणि एंड झाला, कंप्लीट झाला 2003ला. ओके, आणि जे काही अदर अरेंजमेंट और डाटा ॲनालिसिस जे काही झाला तो 3 इयर्स आफ्टर झाला. ज्यावेळेस तुम्ही नेटवरती सर्च कराल तर त्यावेळेस तुम्हाला 2006 दाखवेल. तर 2003 आणि 2006 जनरली कंप्लीट झालं 2003मध्ये आणि 2006मध्ये जे काही अदर ॲनालिसिस आहे ती त्यांनी तिथे कंप्लीट केलेली, म्हणून ते 3 इयर्स हे ॲडिशनल पकडले जातात. ओके, तर जनरल 1990 to 2003 हा पर्टिक्युलर इनिशिएशन अँड टर्मिनेशन इयर आहे त्याच्यासाठीचा. तर जनरली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा मेगा प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये 13 वर्ष त्यांनी पूर्ण स्टडी केलेली आहे. तर जेवढे काही ह्युमन्स आहेत वर्ल्डमध्ये, जेवढा काही ह्युमनचा जिनोम आहे त्याच्यामध्ये जे काही डिफरन्शिएशन आपल्याला दिसतील त्याच्यानुसार त्यांनी ते जिनोमची अरेंजमेंट केलेली आहे थ्रू दी जिनॉमिक्स. जी काही जिनॉमिक्स त्यांनी स्टडी केले त्याच्यामध्ये ह्युमनसाठी एस्टिमेटेड जीन नंबर 33,000 आणि बेस पेअर जे आहे ते टोटल साईज किती आहे 3 बिलियन एवढी त्याची साईज आहे. तर पर्टिक्युलर त्या ह्युमन्सचाच नाही तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये फक्त ह्युमन्सच नाही तर अदर ऑर्गॅनिझम्सची सुद्धा स्टडी केली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी इंटायर जिनोम त्या स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये डिफरंट नंबर एस्टिमेट केलेले जीनचे आणि बेस पेअर साईजसुद्धा एस्टिमेट केलेली आहे. आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ही इंटरनॅशनल लेवलची प्रोजेक्ट होती म्हणून त्याला मेगा प्रोजेक्ट म्हटलं जातं. आणि जनरली याच्यामध्ये अदर कंट्रीज आर ऑल्सो पार्टिसिपेटेड अँड आर दी डिफरंट departments. US Department of Energy and National Health Department is also included in the Human Genome Project. It is the most important project and also major questions are depends on this project. So in next video we learn about the last part of this chapter is a DNA fingerprinting in detail.